सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि वहिनींचं कोकणची अंजली यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज या स्पर्धेचे देखील काही क्षणचित्र आपण पाहणार आहोत त्यांच्या ब्लॉगरच्या माध्यमातून. ऑन साईडला पहिला चेंडू घेऊन काढलेला अनिलने आणि आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय येणारे पाहुणे मंडळी. या बघा स्क्रीनवर आपण कोकणची अंजली यांना पाहत आहोत. त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे त्यांचे आपण पाहतोय वडील पांडुरंग बांशे जी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वहिनी अक्षिता बोत्रे या देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वहिनी आपलं देखील हार्दिक स्वागत. गेल्या वर्षी गणपतीच्या निमित्ताने भेटल्यात, यावर्षी या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं देखील हार्दिक स्वागत. बाकी कोकणच्या अंजलीच्या यूट्यूब चॅनलवर आम्ही पाहतोय यावर्षी गणपतीमध्ये तुम्ही फॅन्टा जिंकला, थम्सअप जिंकला, ते गेम्स देखील आम्ही पाहिलेले आहेत. त्यामुळे तुमचं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू मिस टाइम सो गाडी, हो हो हो, मोठी विकेट मिळू शकली असती. धाव संख्या 3 चेंडू 3 धावा. या ठिकाणी आपण टॉच करत आहोत धामणी वर्सेस कवडोली सुतारवाडी. मी अनिलजी राठाड यांना विनंती करतो की आपण टॉच बॉक्स जवळ यायचं आहे. ठीक आहे, धामणी टॉच विन आणि क्षेत्ररक्षण घेतलं आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना.
2 ओव्हरचा सामना आहे आणि शेवटचा बॉल बघा. 2 ओव्हरच्या सामन्यामध्ये 3 वेळा जीवनदान दिलं अशा बॅट्समनला जो कधी सामन्याचं गणित समीकरण बदलू शकतो. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, तर 3 झेल. आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या 21. पांडुरंग बनशे साहेब आपले देखील हार्दिक स्वागत. अमरचा पुढचा चेंडू स्ट्राईकला बॅट्समनसाठी. आणि आता मात्र या देखील चेंडूला खेळून काढलेला आहे. 1 धाव तर निश्चितच मिळेल, मात्र जोपर्यंत चेंडू फेक होईल 2 धावा. फुटबॉल आणि चेंडू फेक होईपर्यंत निश्चितच ही बघा तिसरी पण धाव. क्या बात आहे. म्हणजे शेवटच्या बॉलवर पण त्याला जीवनदान. 4 वेळा जीवनदान त्याला. 21 आणि 3 24. 25 धावांची गरज. 12 बॉल. धामणी आणि कवडोली सुतारवाडी आपण तयार राहायचं आहे. त्यानंतर होणारा सामना आंबवली विरुद्ध उंबरशेत. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते टॉस साठी यायचं आहे. आंबवली आणि उंबरशेत. मी जयेश धोपट यांना विनंती करतोय पुढील मॅचचा टॉस आपण करून घ्यायचा आहे. केतन निंबरे यांचा सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने केतन निंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल रटाडे चषक क्रिकेट स्पर्धा 2024. दुसरं वर्ष, दुसरं पर्व. चला लवकर आपण पाहतोय या ठिकाणी केतन निंबरे यांचा सत्कार आणि सन्मान आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय. केतनजी धन्यवाद. आमचे केशी देवारे क्रीडा कमिटीसाठी देखील यांचं फार मोठे योगदान आहे. मांदिवली या गावातील हे सुपुत्र सर्वांना शुभेच्छा आहेत. टॉस्का बॉस या ठिकाणी मी विनंती करतोय पुढील 2 संघांना आंबवली अ आणि उंबरशेत आपण टॉस साठी यायचंय. 2 ओव्हरचा सामना असेल. या 2 ओव्हरमध्ये बघा अमर होडबे आणि संजय काय बॅटिंग करतात. लवकर चला आतले संघ. या अगोदर देखील अमर होडबे आणि संजयने जबरदस्त सुरुवात दिली. त्याच प्रकारे सुरुवात पुन्हा एकदा 2 ओव्हरमध्ये 25 जो पहिल्या मॅच मध्ये स्टार्ट दिला होता तोच या ठिकाणी द्यावा लागेल. मात्र आता पहिली ओव्हर पॉवर प्लेची नसणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय प्रेम विकी यांचा संघ. थँक्यू. यानंतर मी आंबवली अ संघाला आणि उंबरशेत संघाला विनंती करतो की आपण टॉस की बॉस जवळ यायचं आहे. आंबवली अ वर्सेस उंबरशेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. व्यासपीठावर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कोकणची अंजली यूट्यूबवर ब्लॉगर आणि आपल्या स्पर्धेचे आयोजक अनिल दादा रटाटे यांच्या अर्धांगिनी धर्मपत्नी या ठिकाणी आपण पाहत आहोत आपल्या स्क्रीनवर. जेनित याला विनंती राहील आपण त्यांना कव्हर करायचं या ठिकाणी. आणि पांडुरंग बाबा भानशे हे देखील आहेत जावळे गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. संदीप भानशे या अगोदर आपण जावळे ग्रामस्थ ग्रामप्रतिष्ठा मंडळ यांचा देखील सत्कार आपण केला. महादेव भानशे या ठिकाणी उपस्थित होते. चला सामन्याला सुरुवात होते आणि पुढील मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघ सज्ज आहेत. एका बाजूला आपण नितेश यांना पाहणार आहोत तर दुसऱ्या बाजूला उंबरशेत सुहास. चला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला आहेत संजय, नॉन स्ट्राईकला आहेत अमर होडबे. गोलंदाजीसाठी विकी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येत आहेत. पहिला चेंडू. स्ट्राईकला बॅटर जयेश की संजय? जयेश. आता ओपनिंग आपण थोडी बदललेली पाहतोय. स्ट्राईकला आता मात्र जयेशला आणले कारण धावांची गरज आहे. पहिला चेंडू आरपार. हा आरपार षटकार. व्हॉट अ शॉट.
म्हणून बदललं. या अगोदर संजयला आपण पाहिलं, आता मात्र आपण जयेशला का पाठवलंय याची नांदी, याचं द्योतक, याचं उदाहरण पेश करतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा ऑफ स्टंप शफल केलं, चेंडूला खेळून काढलं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार. बॉल अंपायरकडे देऊन ठेव. पवनजी बॉल घेऊन ठेवा. एक आहेत ओके. पहिल्या चेंडूवर धाव संख्या आपण पाहतोय एकूण ती म्हणजे 6 आणि आता धावांचं गणित आहे ते म्हणजेच 11 बॉल मध्ये 19. जयेश खूप सुंदर अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हा देखील चेंडू ऑफ स्टंप शफा लावून खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग लेगला ऑलरेडी प्लेयर आहेत बघा, 2 प्लेयर आपण पाहतोय, एक डीप लॉंग लेग, एक डीप स्क्वेअर लेग. मिड विकेट आहे. लॉंगॉनला स्वतः त्या ठिकाणी एक खेळाडू आणि काऊ कॉर्नरला आपण अनिल शिंदे यांना पाहतोय. 1 2 3 4 खेळाडू आहेत जॉन साइडला सज्ज आहेत. 2 चेंडू धाव संख्या 6. विकीचा चेंडू टाइम होत नाही मात्र थर्डमॅनला जातोय. या ठिकाणी 1 धाव बघा. ही छोटीशी परी आलेली आहे शशिकांतजी सावंत यांच्याजवळ. आज दिवसभरात आपल्या संघाची मॅच पाहण्यासाठी. सुहास, चला सुहास, यस टॉस करून घ्या. विकी या ओव्हर नंतर घेऊया आपण. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आता मात्र कुछ आपण पाहिलं तर आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळायला गेले. पूर्ण डबल माइंड होते बॅट्समन. आपण पाहिलं तर अमर उडबे, कारण या चेंडूला त्याला ऑन द राईज समोर खेळायचं होतं मात्र टप्पा पडल्यानंतर बॅट जोपर्यंत जाते तोपर्यंत चेंडू तिथेच राहिला. धाव संख्या 8. 11.94 ची करंट रन रेट आहे. शेवटच्या 2 बॉलमध्ये किमान 5 ते 4 धावा, 3 ते 4 धावा जरी निघाल्या तरी तर 12 आणि 13 म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये 12-13 होऊ शकते. काही घडू शकतं. विकी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू आतले संघाच्या फलंदाजासाठी चेंडू डॉट जातो. हाच खेळाडू ज्यांनी पहिल्या चेंडू षटकाराने सुरुवात केली होती. आता मात्र 4 चेंडूमध्ये 7 वर नाबाद आहे. दुसऱ्या बाजूला विकी कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवर आपल्याला षटकार मिळाल्यानंतर विकीने कमबॅक केले. धाव संख्या 8. शेवटचा बॉल. आता मात्र अलग विथ द कार्पेट समोर मारल्या मिड ऑफला खेळाडू फील्ड करतोय. 1 धाव. धाव संख्या पुढे सरकते 9. धावांची गरज आहे 16. पहिल्या ओव्हरमध्ये षटकार आल्यानंतर 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्यात. चला आपण पुढील टॉससाठी जाऊया. हुंबरशेत वर्सेस आंबवली. मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण टॉस की बॉस जवळ यायचं आहे. केतनजी निमरे यांना विनंती करतो की आपल्यासोबत असते हा टॉस करूया. जे नाही तिथून कव्हर करू शकतो का आपण? एक्झॅक्टली मिडल मिळेल आपल्याला. केतनजी तुम्ही या साईडला बघा पूर्ण. येस थँक्यू. जे नाही थांब, थोडं थांबा तिकडे. केतनजी थांबा, थोडं वेट करा. चला आता आपण टॉस. येस परफेक्ट. हेड्स और टेल्स. चला मॅच स्टार्ट करा लवकर. प्रेम, टॉस कोण जिंकले? आंबवली टॉस विन. आंबवली संघ काय घ्याल आपण? गोलंदाजी स्वीकारतो. आजच्या या टुर्नामेंटबद्दल आपण जरा बोलायचं म्हटल्यानंतर अनिल रटाटे चषक 2024 या ठिकाणी अंधेरी या ठिकाणी आयोजित केले आहे. त्याच्याबद्दल आपले काय मत असेल? अनिलदाने खूपच उत्कृष्ट असे आयोजन केले आहे आणि ते दरवर्षी उत्कृष्ट असे आयोजन करत असतात. ओव्हल झाला, बोरिवली झाला, आज नवीन त्यांनी प्रत्येक पर्वाला नवीन मैदान त्यांनी खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. त्यासाठी अनिलदांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार सुद्धा. हुंबरशे संघाला किती स्कोरपर्यंत रोखण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्याल? हुंबरशेत नक्कीच चांगला संघ आहे. आम्ही त्यांना 20च्या आत किंवा 20 पर्यंत त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. येस. हुंबरशे संघ आपण या ठिकाणी फलंदाजी आली आहे तर किती रन करणार आपण? 5 चेंडू 14. 12 मध्ये 20 प्लस तर करायचा प्रयत्न करू. थँक्यू. नक्कीच तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. अजून एक वाईड. 4 धन्यवाद. चेंडू आणि आता 13 धावांची गरज. सॉरी 5 चेंडू 13 वाईड आहे ते का. मग मॅच या ठिकाणी देखील येऊ शकते. एक मोठा फटका फक्त आवश्यक आहे.
5 बॉलपैकी एक जर चांगला कनेक्ट केला तरी सुद्धा टायमिंग करून आपण निश्चितपणे या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते प्रेम. राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू अमर आउटबे. आता मात्र अमरने खेळलेला मात्र तो क्लिअर होणार का हे पाहणं गरजेचं राहील आणि सोपा झेल. खेळाडू बाद यशस्वी होतोय प्रेम, यशस्वी होतोय वांजुली गावठणवाडी संघ. DJ